आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यही ताकत कुराची। या देशाचा शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे आणि हा कणा मोडण्याचं काम आणि पाप जे सरकार करतं आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही जर आक्रमक झालो नाही तर आम्हालाही लोक माफ करणार नाहीत। आणि म्हणून हे जे सरकार आहे, जे सरकार शेतकऱ्यांची लुबाडून करतं आहे, त्यांना खोटे नाटे आश्वासन देतं आहे, माता भगिनींना आश्वासन देते खोटे नाटे, त्या भोळ्या बाबड्या आहेत, शेतकरी भोळा बाबडा आहे। तर हे खोटे जे आश्वासन आहेत, जे वायदे आहेत, त्या अनुषंगाने आम्ही सरकारला प्रश्न विचारतो की क्या हुआ तेरा वादा। पुढचा इशारा काय आता? पुढचा इशारा आता जिल्ह्यामध्ये जे कोणी मंत्री येतील त्या मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही जाब विचारणार आहे की तुम्ही 77 आले, मंत्रिपदापर्यंत पोहोचले, पण तुम्ही जे आश्वासनं दिले होते सत्तेत येण्यासाठी तर त्याचं काय झालं जरा आम्हाला सांगा। काय सांगाल? या ठिकाणी फार आक्रमक झालेले ते आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं, आज जालन्यात सुद्धा तुम्ही रस्ता रोको करून आंदोलन या ठिकाणी केले। क्या हुआ तेरा वादा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण मराठवाड्याभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दररोज आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज रस्ता रोको आंदोलन केलं, चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। आपण बघतायत की किती किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। या ठिकाणी शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मोहिमेला दिलेला आहे, कारण हे सरकार खोटे आश्वासनं देऊन, लबाड बोलून आणि लोकांची फसवणूक करून सत्तेवर बसलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देऊ, 24 तास वीज देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, उलट त्यांनी लाडक्या बहिणींच्या 10 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज त्यांनी बाद ठरवलेले आहे। या शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। हे सरकार फक्त उद्योगपतींना धार्जिणं सरकार आहे। अडाणी, अंबानी आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे। म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। सरकारला आता पुढचा इशारा काय? पुढचा इशारा आम्ही सांगितलेला आहे आता की जिल्ह्यामध्ये जे जे मंत्री या ठिकाणी येतील त्यांना निश्चितपणे जाब विचारला जाईल की तुम्ही जनतेला खोटे आश्वासनं देऊन या ठिकाणी सत्तेवर बसलात, त्या आश्वासनांचं काय झालं आहे, त्याची पूर्तता का झाली नाही, असा जाब आम्ही मंत्र्यांना विचारणार आहोत।